वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगघुस इथं राहणाऱ्या व्यक्तीला बियर शॉप सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना हवा होता। यासाठी संबंधित व्यक्तीने नोव्हेंबर 2023 मध्ये चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता। मात्र राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी संबंधित बियर शॉपीचा परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली। दरम्यान दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी बियर शॉपीचा परवाना बनवून देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे अधीक्षक संजय पाटील आणि स्वतःसाठी 1 लाख रुपये लाच द्यावी लागेल असं सांगितलं। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्या प्रकरणी 25 एप्रिल 2024 रोजी परवाना मागणी करणाऱ्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार 3 आणि 5 मे रोजी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिचे संदर्भात पडताळणी केली। 5 मे रोजी सापळा लावला असता उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी लाचेची रक्कम स्वीकारली। त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला। दरम्यान चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे कोल्हापुरात आल्याचं समजलं। त्यानंतर चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोल्हापुरातील या विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्याशी संपर्क साधला। नाळे यांनी 7 मे रोजी अधीक्षक संजय पाटील यांच्या शिवाजी पेठ इथल्या काळकाई गल्लीतील जुन्या घराची आणि आर के नगर इथल्या साज बंगल्याची झडती घेतली। या ठिकाणी सोन, 1 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहन आढळलं। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।